आणि आता पाहूयात ग्रामदैवता। कोरंबी गडावरती वसलेली पिंगेश्वरी माता म्हणजे समस्त भंडारावासियांचं ग्रामदैवत। पूर्वामुखी मंदिरामध्ये सूर्याची पहिली किरणं देवीच्या मुखावरती पडतात। चला तर आज दर्शन घेऊया पिंडीवरी विराजमान झालेल्या भंडाऱ्याच्या पिंगेश्वरी देवीचं। पिंगेश्वरी भंडाऱ्याचं ग्रामदैवत। भंडारा शहरापासून अवघ्या 5 किलोमीटरवर असलेल्या वैनगंगा नदीच्या काठावर उंच डोंगरावर असलेली ही देवीची मूर्ती 400 वर्ष जुनी असल्याचं सांगितलं जातं। भाविकांना 251 पायऱ्या चढून देवीचं दर्शन घ्यावं लागतं। देवी शिवपिंडावर असल्यामुळे तिचं नाव पिंगेश्वरी देवी असं पडल्याची आख्यायिका आहे। पिंगेश्वरी देवीची मूर्ती नयनरम्य आहे। कोरंबी गावातलेच नाही तर सगळ्या तालुक्यातले भाविक या देवीला ग्रामदेवता मानतात। तसंच मंदिरात आल्यावर भाविकांना देवीचं दर्शन घेण्याकरिता मंदिरात प्रवेश करण्याआधी कालभैरवाचं दर्शन घ्यावं लागतं। त्यानंतर मंदिराच्या समोर असलेल्या भोले शंकराचं दर्शन घेऊन भाविक पिंगेश्वरी देवीच्या मंदिरात पोहोचतात। ही देवी पिंडावर बसलेली आहे म्हणून तिला पिंगलेश्वरी म्हणतात। आणि ही देवी फारच पुरातन आहे की जिचा इतिहास कोणीही सांगू शकत नाही। पहिले ही मूर्ती होती सोन्याची बनवलेली, पण काही चोरांनी येऊन याला तोडफोड करून नंतर हिला फोडफाड केलं। नंतर पांडेजीने हिला दुसऱ्यांदा स्थापित करून ही पण साक्षात आहे। जे भाविक छत्तीसगड राज्यातल्या डोंगरगड इथल्या उंच पहाडावर वसलेल्या मा बोमलेश्वरी देवीचं दर्शन घेऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी ही देवी खूप महत्त्वाची मानली जाते। देवीची मूर्ती पूर्वाभिमुखी असून सूर्याचं पहाटेचं पहिलं किरण देवीच्या मुखावर पडतं। चैत्र नवरात्री असो की शारदीय नवरात्रोत्सव, या ठिकाणी भाविकांची मोठी रेलचेल बघायला मिळते। याला म्हणजे विदर्भाचे डोंगरगड असे समजले जाते। म्हणजे जे लोक म्हणजे डोंगरगडला दर्शन करू शकत नाही ते इथे येतात आणि देवीचे दर्शन घेतात। मध्य प्रदेश, गोंदिया, बालाघाट आणि मागणी मागतात देवीला। जे मागणी मागली ते मागणी मंजूर होऊन भक्तगणाला आशीर्वाद देते देवी। आणि ते आमची कुलदेवता असून आम्ही पूर्ण परिवाराच्या हर वर्षी दर्शन दिल्याशिवाय राहत नाही। भंडारा जिल्ह्यातील पांडे राजांनी या मूर्तीकडे लक्ष देत परिसराचा विकास करायला सुरुवात केली। या मंदिराचा जीर्णोद्धार 1988 साली झाला। आज मंदिरात वर्षाला लाखोंच्या संख्येत भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात। अत्यंत नयनरम्य असलेल्या या पिंगेश्वरी देवीचं दर्शन एकदा तरी घ्यायलाच हवं। भंडारा जिल्ह्याच्या वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या कोरंबी गावातील देवी आई पिंगेश्वरी ही नवसाला पावणारी देवी अशी या देवीची ओळख आहे। जे लोक छत्तीसगड राज्याच्या डोंगरगड या ठिकाणी बोमलेश्वरीचे दर्शन घेऊ शकत नाही, तसे भाविक या ठिकाणी या देवीचे येऊन दर्शन घेतात। त्याचमुळे की काय या देवस्थानाला विदर्भाचा डोंगरगड म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे। हरीश मोटघरे, एबीपी माझा, भंडारा।